महोदय, पाच घ्यायचे ही लक्षवेधी ज्या विषयात मांडली हा खरंच खूप गंभीर विषय आहे. अध्यक्ष महोदय, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जवळपास महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील, खाजगी शाळा असतील, अनुदानित शाळा असतील, यामध्ये 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिलं जातं. त्यामुळे पटसंख्या घसरू नये, पटसंख्या राहावी हा उद्देश आहे. अध्यक्ष महोदय, पण आपल्या राज्यात या योजनेत खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. अध्यक्ष महोदय, उत्तरात सांगितलंय मंत्री महोदयाने की 25-26 मध्ये जवळपास 2447 कोटीची तरतूद आहे या योजनेसाठी. अध्यक्ष महोदय, यात काय झालं? यात यांनी इंधन आणि भाजीपाल्याची रक्कम शाळा स्तरावर वर्ग केली आणि धान्य असेल, तांदूळ असेल इत्यादीसाठी पुरवठादारांचं टेंडर काढलं. अध्यक्ष महोदय, ही टेंडर प्रक्रिया राबवली शिक्षण संचालकाने. या टेंडर ज्यावेळेस काढलं त्यावेळेस एकच उदाहरण देतो. तांदळाच्या बाबतीत तर खूप मोठ्या तक्रारी आहेत, पण एकच उदाहरण देतो. हिरवा वाटाणा, ग्रीन पीस हे निविदा प्रक्रियेत टाकलं आणि ज्यावेळेस वर्क ऑर्डर दिली त्यावेळेस फक्त वाटाणा, त्याचा रेट काय तर 134 रुपये हिरवा वाटाण्याचा रेट होता टेंडरमध्ये. आणि ज्यावेळेस तुम्ही वर्क ऑर्डर देता जिल्हा स्तरावर त्यावेळेस फक्त वाटाणा हा शब्द टाकला. जवळपास 100 रुपयाचा फरक आहे. अध्यक्ष महोदय, हे दोन्ही कुणी केलं? वर्क ऑर्डरवर सही शिक्षक संचालकाची, टेंडर कुणी काढलं? शिक्षक संचालकानं. मग 100 रुपये किलो मागं, म्हणजे टेंडरमध्ये हिरवा वाटाणा आणि तुमच्या वर्क ऑर्डरमध्ये साधा वाटाणा आणि पुरवठाही साध्या वाटाण्याचा. अध्यक्ष महोदय, उत्तरात मंत्री महोदयांनी सांगितलं की जो माल आहे त्याची तपासणी NABLच्या लॅबमार्फत केली गेली आणि त्याचे नमुने जिल्हा स्तरावर पाठवले गेले. मला त्यांना विचारायचं आहे की लॅबमध्ये तुम्ही हिरवा वाटाणाच पाठवला असेल, त्याचे नमुने जिल्हा स्तरावर पाठवले असतील, तरी राज्यातल्या जवळपास सर्व जिल्ह्यांनी, सोलापूर जिल्हा वगळला तर बाकीच्या सर्व जिल्ह्यांनी याची देयकं काढली. म्हणजे हिरवा वाटाण्याचे नमुने असताना तुम्ही देयकं ज्यांनी पुरवठादारांनी सादर केली त्यांनी का सादर केली? म्हणजे चुकीची देयकं सादर करणारे त्यांची देयकं जे काढली त्यांनी हिरवा वाटाण्याच्या ऐवजी पांढऱ्या वाटाण्याची पुरवठा झाला असताना सुद्धा हिरवा वाटाण्याची देयकं अदा केली गेली. ह्या जवळपास कोट्यावधी रुपयाचा घोटाळा झालेला आहे. माझी मंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की जे शिक्षण संचालक आहेत ह्यांनी हा खूप थंड डोक्याने केलेला भ्रष्टाचार आहे. शिक्षण संचालक आणि पुरवठादार या दोघांनी मिळून हा थंड डोक्याने केलेला भ्रष्टाचार आहे. जिल्हा स्तरावर जी बिलं काढतात त्यांनी, त्यामुळं याची SIT चौकशी करणार का आणि जी जादा रक्कम अदा केली गेली आहे ही वसूल करणार का, ह्या पुरवठादारांना काळ्या यादीत टाकणार का, ह्याचं उत्तर मंत्री महोदयांनी द्यावं. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अंतर्गत जो काही विद्यार्थ्यांना आहार पुरवला जातो त्यामध्ये साधारणपणे प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्यासाठी 4 रुपये 19 पैसे धान्याचा माल पुरवठा करणं आणि इंधन आणि भाजीपाल्याच्यासाठी 2 रुपये 59 पैसे आणि उच्च प्राथमिकच्यासाठी 6 रुपये 29 पैसे धान्याचा माल पुरवठा करणं आणि 3 रुपये 88 पैसे इंधन आणि भाजीपाला, म्हणजे तो स्थानिक पातळीवर तो निधी त्या ठिकाणी अदा केला जातो. अध्यक्ष महोदय, या विषयाची जेव्हा निविदा निघते तर UDIS वरनं त्या शाळेमध्ये त्या जिल्ह्यामध्ये किती विद्यार्थी आहेत साधारणपणे त्या विद्यार्थ्यांच्या संख्येप्रमाणे याचं कॅल्क्युलेशन वर्कआउट करून ती निविदा त्या ठिकाणी काढली जाते. यामध्ये साधारणपणे त्यावेळेस त्या अन्नपदार्थाचे मार्केटमध्ये काय दर आहेत, बाजार समित्यांमध्ये त्याचे काय दर आहेत, हे सर्व पाहून आणि त्याचे सॅम्पल्स पण त्या ठिकाणी घेतले जातात. जे काही नमुने त्या ठिकाणी घेतले जातात ते नमुने प्रमाणित लॅबमध्ये त्या ठिकाणी तपासले जातात आणि मग ती निविदा त्या ठिकाणी निश्चित केली जाते. अध्यक्ष महोदय, हा माल जेव्हा पुरवठा दर 2 महिन्याला केला जातो तर साधारणपणे त्या शाळेचे मुख्याध्यापक, त्याचं शाळा व्यवस्थापन समिती आणि अन्न शिजवणारे जे काही आपले कर्मचारी आहेत यांच्या उपस्थितीमध्ये तो माल त्या ठिकाणी दिला जातो. आता सन्माननीय आमदार महोदयांनी जो काही पाटील साहेबांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे, निविदामध्ये ही वस्तुस्थिती आहे की ग्रीन पीस असा त्या ठिकाणी उल्लेख आहे आणि वर्क ऑर्डरमध्ये वटाणा असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. परंतु साधारणपणे
पुरवठा जेव्हा केला जातो तर तो पुरवठा जे सॅम्पल दिलेले होते त्याप्रमाणेच त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे आणि म्हणून आपण जे काही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे ही निश्चितपणे याची चौकशी केली जाईल आणि या चौकशीचा जो काही अहवाल येईल त्या अहवालाप्रमाणे पुढची कारवाई केली जाईल.